नमस्कार, मी सोनल बशीरे द पॅन्थर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। उल्हासनगर 4 येथील मंदिरातील पुजारी यांच्या घरी दरोड टाकणारे दरोडखोरांना विठलवाडी पोलिसांनी अटक केली। आपण पाहतात हे श्रीराम चौकातील हेच ते डामाराम साहिब दरबार आहे, ज्यामध्ये काही दिवसापूर्वी 8 दरोडेखोरांनी दरोडा टाकून या घराचा दरवाजा तोडून घरात आत गेले आणि त्यानंतर त्यांनी घरातील जे सदस्य होते त्यांना तलवार आणि चॉपरच्या धाकातून घरातील लूट केली, कपाटातील पैसे आणि दागिने काढले आणि पसार झाले। जातावेळी त्यांनी इथे असलेले जे CCTV कॅमेरा होते ते देखील स्वतःसोबत घेऊन गेले। पुढील तपास हा विठलवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात आला होता, ज्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी हे पकडले गेले। विठलवाडी पोलीस स्टेशनच्या टीमने अत्यंत चोख कामगिरी बजावत 8 दरोडेखोरांना पकडले। याची माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी माध्यमांना माहिती दिली आणि सोबतच सदर पोलिसांना 35,000चे बक्षीस देखील जाहीर केले। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये श्रीराम चौक या ठिकाणी दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 5 ते 6च्या दरम्यान फिर्यादी वय 36 वर्षे यांच्या घरामध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करून एकूण 490 ग्राम सोनं आणि 80,000 रुपये रोख रक्कम ही दरोडा टाकून चोरून नेली होती। या अनुषंगानं गुन्हा दाखल करून तपास करत असताना पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्रीयुत प्रशांत मोहिते, ACP उल्हासनगर श्रीयुत मोतीचंद राठोड, या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीयुत संजय गायकवाड आणि DB पथकाचे प्रमुख PSI राजपूत या सगळ्यांनी इथं अथक परिश्रम केले आणि या अनुषंगानं गुन्हेगारापर्यंत आपल्याला जाता आलं। पोलीस दलाने केलेल्या शास्त्रोक्त तपासामुळं आणि गोपनीय बातमीदारावरून मिळालेल्या माहितीवरून आत्तापर्यंत एकूण 8 आरोपी अटक केलेले आहेत। या 8 आरोपीकडून गुन्ह्यामध्ये त्यांनी दरोडा टाकून चोरीने नेलेलं 78 ग्रॅम सोनं आणि या गुन्ह्यासाठी वापरलेली इको कार, इतर आणखी एक कार, 2 रिक्षा, चाकू, या ठिकाणचा घटनास्थळावरचा DVR आणि फिर्यादीचं मनगटी घड्याळ या सर्व ऐवज जप्त करण्यात आलेले आहेत। या अनुषंगानं या सर्व टीमनं केलेलं काम अत्यंत उल्लेखनीय आहे। त्यामुळं या सर्व टीमला एकत्रित 35,000 रुपये रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र दिली जातील। याशिवाय या गुन्ह्याच्या अनुषंगाने, या गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे या आरोपींना विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की ही एक मोठी टोळी आहे। यातले काही आरोपींवरती 18 गुन्हे आहेत एका आरोपीवरती। त्यावरती यापूर्वीचा पुणे जिल्ह्यामधील एक मोक्काचा गुन्हा आहे आणि त्यामुळं या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असलेल्या यापूर्वीच्या आरोपीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा आणखी अधिक आपल्याला त्यातलं गांभीर्य स्पष्ट झालेलं आहे। या आरोपींना अटक केल्यानंतर असंही लक्षात आलेलं आहे की यांचं जेव्हा हे गुन्हा केल्यानंतर अटक होईपर्यंतच्या मधल्या कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये पुन्हा आणखी एक दरोडा टाकण्याचा त्यांचा विचार सुरू होता।